आम्हाला ज्ञानेश्वर जयेंद्र म्हात्रे दादांनी स्पॉन्सर केलंय. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. ओव्हर द टॉस बॉक्स. धन्यवाद संदेशजी बकारे. चौधरी साहेब आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. निंबोली टीमचे कॅप्टन कॉल देतात किंग असा कॉल आणि किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य हा नाण्याची बाजू ठरली. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठ स्थाना बनवायचंय. जास्त वेळ न दबडता टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? फिल्डिंग. धन्यवाद दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय एजी स्पोर्ट निंबवली टीमने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता गंगामाता गोंदवली टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. चला एजी स्पोर्ट निंबवली टीम आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. चला एजी स्पोर्ट निंबवली टीम आपले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. गंगामाता गोंदवली टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायचे आहेत. जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या सत्रामध्ये आपण व्हॉइस ऑफ झिडके रोहनजी पाटील यांचा आवाज ऐकणार आहोत. ओर टू कॉम्बॉक्स. हॅलो चेक. निंबोली संघाला विनंती आहे त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विना विलंब. आपण पाहतात 40+ अध्यक्ष चषक 2025 ची या स्पर्धेची पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. ज्याचं भव्य दिव्य आयोजन नियोजन किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. तब्बल सामनावीराच्या जे पारितोषिक आपण पाहतोय 10 गिफ्ट हॅम्पर दिले जात आहेत या पुरस्काराकरिता. त्याचप्रमाणे इतर आकर्षक पारितोषिकं सुद्धा आपण पाहतोय. पहिला चौकार, पहिला षटकार, त्याचप्रमाणे या स्पर्धेतील जो 50वा षटकार, त्याचप्रमाणे 50वा जो चौकार लगावला जातो, 100वा चौकार, 100वा षटकार, ही अशी अनेक विशेष पारितोषिकं आणि बहुमोल गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघांचे 12वे खेळाडू त्यांच्याकरता सुद्धा आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. आणि प्रथमच अशा कोणत्या स्पर्धेमध्ये या गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत 40+ अध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं पहिल्या रजनीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजाकरता बॅट गणेशदादा ठाकरे यांच्या वतीने पारितोषिक आपण पाहतोय. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात करायची आहे विना विलंब. अतिरिक्त वेळ खर्च होतो याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती
राईट आर्मवरती विकेटचा मारा, पहिला चेंडू निघून गेलाय, चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रातून दंडन करीत सीमा पार, मिळतोय तो देखणा चौकार, सुरेख चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. सुनील म्हात्रे सरांचा एक आगळा वेगळा अंदाज आपण पाहतोय. चौकार जोडला गेलाय, 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि विनोद सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार, गोड आवाज ऐकायला मिळतोय जेव्हा चेंडू आणि बॅटचा स्पर्श होताना आपण पाहतोय. निघून गेला चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एका धावेकरता. क्षेत्ररक्षकाचा मात्र पिछा पुरवताना आपण पाहतोय चेंडू, आणि चेंडू सुद्धा म्हणतोय मी तुला मात्र काही सोडणार नाहीये. सलग दुसऱ्यांदा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज विनोद म्हात्रे यांना आपण पाहतोय बॅटिंग स्थानवरती, स्ट्राईकवरती. पुढचा चेंडू, फटका तर चांगला आहे, निघून गेला चेंडू एक टप्प्या अखेर. तो मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. झेल करता जाण्याचा जो प्रयत्न होता, मानस होता, तो मात्र क्षेत्ररक्षकाचा अयशस्वी जरूर राहिला, पण संघाकरता तब्बल 3 धावांचा बचाव मात्र जरूर केलाय. आणि एका धावेचं योगदान मिळतंय गुंदवली या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या अंकावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर डीडी ग्राउंड या मैदानावरती 40+ अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चेंडूची हाताळणी अतिशय दक्ष पद्धतीने केली गोलंदाजाने. फलंदाजाला आमंत्रित केलं होतं मोठ्या फटक्याकरता, पण मात्र अपेक्षित योग्य टायमिंग, योग्य एलिमिनेशन साधता आलं नाही. एक धाव जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 7 या अंकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज विजय गुळवी यांची चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे इतर 3 चेंडूवरती जरूर कमबॅक केलं. यावेळेस मात्र पुढे सरसावत इनसाइड आउट, निघून गेला चेंडू. डिपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर 2 फलंदाज विनोद म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्मवरती विकेटचा मारा, पुढे सरसावत. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावा एकंदर जोडल्या जात आहेत त्या 2. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि अतिशय दक्ष पद्धतीने इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 11 या अंकावरती. बिनबाद जिंदाबाद 11 ही धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. फलंदाज विनोद म्हात्रे यांचा जर विचार केला तर 5 धावांचं योगदान दिलंय, आणि फलंदाज नितीन यांचा जर आपण विचार केला तर 6 धावांचं योगदान दिलंय. पुढील गोलंदाज आपण त्वरित यायचा आहे विना विलंब, वेळ न दवडता. वेळेच्या बाबतीत जर आपण विचार केला भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:20 हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सुनील गुळवी बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेटचा मारा, फलंदाज नितीन यांना बॅटिंग स्टान्सवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू, शॉर्ट रनअपने गोलंदाजी आहे, भन्नाट वेग, आणि या वेगाचा पुरेपूर वापर मात्र काही फलंदाजाला करता आला नाही. 1 धाव जरूर मिळाली. चेंडू निघून गेला आहे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. एकंदर 12 या अंकावरती आपण पाहतोय. 12 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती पोहोचले. आणि विशेष म्हणजे जर आपण विचार केला तर गंगामाता गोंदवली संघाचा एकही फलंदाज अद्यापपर्यंत बाद झालेला नाहीये. पुढचा चेंडू, गोलंदाज सुनील गुळवी शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज, चेंडू निघून चाललाय गली रिजन मध्ये एका धावे करता.
एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही आहे. आणि निश्चितपणाने जर आपण विचार केला निंबवली संघाचा दक्ष पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि प्रत्येक संघ इथून मात्र कसोशीनं प्रयत्न करतोय की कसा आपला विजय होईल, कसा आपला विजय संपादन करायचा आहे. त्या गेम प्लॅनिंगने इथून मात्र संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, निघून गेलाय चेंडू एक टप्प्या अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी जोडल्या जात आहेत धावा त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. गुंदवली संघाचा विचार केला तर निश्चितपणे चांगली फलंदाजी भरपूर वेळानंतर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण अचूक टायमिंग, अचूक एलिमिनेशन नाही, झेल सुटतोय. एकंदर एकच धाव जोडली जाईल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल सुटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांना इथून मात्र चांगल्या रीतीने यश मिळालंय गंगामाता गोंदवली संघाच्या फलंदाजांना. दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतात आणि निश्चितप्रमाणे जर आपण विचार केला तर आता मात्र धावसंख्येचा जो ओघ वाढलाय तो ओघ मात्र वाढता ठेवणं हे गंगामाता गोंदवली संघासमोर निश्चितप्रमाणे खूप मोठं आव्हान आहे, भलं मोठं आव्हान आहे. गोलंदाज तयार, सुनील गुळवी यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात काहीसा आला नाही. एक धाव जरूर मिळाली, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. गोलंदाज सुनील गुळवी यांचा जर विचार केला तर तब्बल आतापर्यंत 5 चेंडूची हाताळणी केली आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे अद्यापर्यंत अवांतर चेंडूची हाताळणी पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाला इथून मात्र गुड बाय करत निघून गेला चेंडू सीमा पार. देखणा षटकार, अप्रतिम षटकार. मोडेल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. मोडेल पण कधी वाकणार नाही असा स्वभाव दादांचा. आला समाजसेवक संदेश पठारे हा भिनार गावाचा. सामन्याला सुरुवात करायची आहे त्वरित, विना विलंब, वेळ न दवडता. 2 षटकाच्या अखेरनंतर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. वेळ कृपया कमी खर्च करा कारण की रजनी क्रिकेट स्पर्धा जरूर असली तरी सुद्धा ही स्पर्धा जर आपण पाहिली तर तुमच्या आमच्याकरता भेटीकरता आलेली आहे. त्याचप्रमाणे वेळेचा अपव्यय होणार नाही याकडे निश्चितपणे लक्ष देणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24 या अंकावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती जोडली जाते. गोलंदाज विनोद यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3 हाताळताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. अपेक्षित चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही, निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज विनोद याच्या माध्यमातून. खूप वेळेनंतर निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा तीच दिशा, तीच गती. यष्ट्यांच्या जवळून चेंडू मात्र निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खूप वेळेनंतर जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते गोलंदाज विनोद यांच्या माध्यमातून. स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये निर्धाव चेंडूची हाताळणी करणं हे मात्र खूप मोठं जिकिरीचं काम विनोद मात्र सहज सोप्या रीतीने पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाजांनी इथून मात्र विचार विनिमय केलं आणि त्याचनंतर जर आपण पाहिलं तर चेंडूला पाठवलं गेलं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं
धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदर धावा आपण पाहतोय 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड. फलंदाज नितीन यांचा विचार केला तर त्यांच्या बॅटमधनं एक षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फलंदाज विनोद म्हात्रे यांनी मात्र चांगला किल्ला लढवलाय आपल्या संघाकरता. जे मात्र एकेरी दुहेरी धावांचं योगदान त्यांनी मात्र संघाकरता दिलंय. नितीन यांची फलंदाजी बहरात आहे, त्यांना जास्तीत जास्त संधी देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच दिशेने इथून मात्र वाटचाल करतोय गंगामाता गोंदवली संघ. आणि आतापर्यंत पुन्हा एकदा पुनरावृत्ती पाहायला मिळते. तर पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे, ती मात्र वाईड करता. तर ही तपासणी मात्र निश्चितपणाने केली जाईल प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. तर चेंडू मात्र वाईड नसणार आहे असं तिसऱ्या पंचांनी घोषित केलं. इट्स अ फेअर डिलेव्हरी, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज विनोद यांच्या माध्यमातून आतापर्यंत 5 चेंडूपैकी 3 निर्धाव चेंडू हाताळलेत. हाणामारीच्या षटकामध्ये धावांना कुठेतरी लगाम लावणं हे कितपत महत्त्वाचं आहे ते मात्र विनोद यांनी सार्थ यशस्वी ठरवलेलं आहे. पुढचा चेंडू फटका बसलाय, उंची जास्त लांबी कमी आणि झेल सुटतोय. सहज सोपा कॅच, सहज सोपा झेल. अगदीच जर आपण पाहिलं तर हाताचं चुंबन घेऊन चेंडू मात्र धरतीला दान होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा असंच म्हणावं लागतंय की चेंडू जो आहे तो मात्र त्या क्षेत्ररक्षकाचा पिछा मात्र काही सोडायला तयार नाहीये. त्या क्षेत्ररक्षकाकडे तब्बल किमान 7 ते 8 वेळा चेंडू त्या क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाले, त्या क्षेत्ररक्षकाकडे जाताना पाहायला मिळाले. धावसंख्या 3 षटकाच्या अखेरनंतर एकंदर 26 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या 3 षटकाच्या अखेरनंतर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ सन्मानार्थ या स्पर्धेचं देखणं आयोजन, देखणं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. बलाढ्य संघाने इथून मात्र या संघामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गंगामाता गोंदवली आणि त्यांच्या विपक्षात निंबवली संघ 2 हात करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये, निघून चाललाय चेंडू. यष्टीरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 29 या अंकावरती. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विनोद यांचा विचार केला तर 3 निर्धाव चेंडू हाताळल्यानंतर एकंदर 5 धावांचं त्यांनी संघाकरता योगदान दिलंय आणि हे योगदान मात्र खूप महत्त्वाचं असणार आहे. टर्निंग पॉइंट षटक आपल्याला पाहायला मिळतंय या सामन्याचं. या सामन्याचा निर्णय निश्चितपणानं दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल, पण या षटकाचा निश्चितपणानं विचार केला जाईल. यावेळेस मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू मात्र घरंगळत निघून चाललाय. आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एकंदर धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. आपण पाहतोय 31 या अंकावरती. लिजेंड क्रिकेट 40+ क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना. दुधिया रोशनी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं मैदान आपण पाहतोय डीडी मैदान आणि त्याच्यावरती या मैदानावरती संपन्न होत असलेली स्पर्धा 40+ अध्यक्ष चषक 2025. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत निघून गेलाय फाईन लेगच्या क्षेत्रामधून. सीमा पार. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीनं 35 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि येणाऱ्या वेळेमध्ये जेवढ्या धावा खर्च केल्या जातील तेवढ्याच धावा जमवण्याचं आव्हान असेल ते निंबवली संघासमोर. गोलंदाज राम यांना आपण पाहतोय. या सामन्यातील
विजेता संघ जय बजरंग कारिवली या संघाशी 2 हात करेल आणि आजच्या रजनीमधील ही अंतिम सामना असेल. शॉट ऑफ द नाईट निघून गेला चेंडू सीमा पार. देखना षटकार, झन्नाटेदार षटकार. इट्स अ मल्टीमॅसिव्ह हिट. एक चांगल्या बहरात असलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज नितीन यांच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 चौकार आणि 2 षटकारांचं योगदान त्यांनी आपल्या संघाकरता दिलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 41 अंकावरती आणि वैयक्तिक 32 धावांवरती खेळताना फलंदाज नितीन यांना आपण पाहतोय. बघूया दुसरं अर्धशतक 40+ अध्यक्ष चषकामध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल का. पण एकंदर फक्त 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. म्हणजेच निर्धाव चेंडू जे हाताळले गेले त्याचा मात्र इथून कुठेतरी विचार विनिमय जरूर होईल. वाईट चेंडूची हाताळणी पंच सुरेश घरत सर आमच्याकडे वळतात आणि 2 हात फैलावत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 42 अंकावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड. 42 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर 1 धाव मात्र ती सुद्धा खूप उशिराने जोडली गेली. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. गोलंदाज चेंडू खाली झेपावलाय. तत्पूर्वी धावा जोडल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 44 अंकावरती. 44 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या फलकावरती जोडली गेली. आणि स्पर्धा जर आपण पाहिली तर निश्चितप्रमाणे 40+ अध्यक्ष चषक 2025 ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे LED बेल्स आणि त्याचप्रमाणे सुंदर असं गुणलेखन पुस्तिका स्कोर बुक ज्याला आपण उल्लेख करतो त्या या 2 गोष्टी 40+ अध्यक्ष चषक 2025 करता गुणलेखक अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून पुरवण्यात आल्यात. त्यांचे आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेत लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. नितीन यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. एकंदर 34 धावांचं त्यांनी योगदान दिलं. एक चांगला खेळ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाजी करत असताना एकंदर 2 चौकार लगावले गेले आणि षटकार सुद्धा जर आपण पाहिले तर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगली फलंदाजी नितीन यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. तर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 44 धावा आणि निंबवली संघाला विजयाकरता 45 धावांचं लक्ष्य असेल. या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल, काय घडामोडी घडतील हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता 40+ क्रिकेटमधील ज्येष्ठ समालोचक विश्लेषक म्हणून ज्यांना पाहिलं जातं ओळखलं जातं असे काळीराम दादा केणी आपल्या समवेत दुसऱ्या इनिंगमध्ये जोडले जातील. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. 45 धावांचं लक्ष्य आहे. 45 रन्स टू बी द विन. जोडले जातील ज्येष्ठ समालोचक सन्मान्य केणी दादा. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये सन्मान्य केणी दादा यांचा आवाज. खूप खूप धन्यवाद रोहन पाटील, सुनील पाटील, संदेश वकरे आणि विक्रम नाईक सर. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि गंगामाता गोंदवली संघानं धावा बनवलेत 11च्या सरासरीनं. 4 ओव्हरमध्ये 1 बाद 44 आणि 45 धावांचं लक्ष आहे. नक्की सलग 5 दिवस चालणारी स्पर्धा किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 आणि रोज आपण प्लेअर ऑफ द नाईट एक खेळाडूची देखील निवड करणार आहोत आणि त्या खेळाडूला बक्षीस हे स्पर्धेच्या अंतिम फायनल डेच्या दिवशी आपण देणार आहोत. नक्कीच इथे ही सूचना आमच्यापर्यंत विक्रम नाईक सरांनी पोहोचवलेली आहे. धन्यवाद संदेश वकारे, रोहन पाटील, विक्रम नाईक सर आणि सुनील पाटील आणि ऑल किंग ग्रुपचे आमचे सर्व सन्माननीय सदस्य सर्वांचे विशेष आभार. चला गंगामाता गोंदवली टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. चालू सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली
अशी आजच्या पहिली रजनीमधून शेवटची क्वार्टर फायनल ची मॅच आपण पाहणार आहोत. नक्कीच अगदी या स्पर्धेची चर्चा सर्वकडे आपल्याला पाहायला मिळते. 40+ फॉर्मॅटमधून अगदी सलग भिवंडी तालुक्यामध्ये ही भूतो ना भविष्यते अशी स्पर्धा आपण पाहतोय. 45 धावांचं लक्ष आहे आणि त्यामध्ये वैयक्तिक 34 या नितीन म्हात्रेच्या बॅटमधून आलेत. 17 चेंडूमध्ये तर त्याला साथ दिली विनोद म्हात्रे सिनियर खेळाडू. 9 नाबाद. नितीन म्हात्रे 34 वर बाद झालेत. असे एकूण टोटल. क्या बात आहे. नक्कीच आमचे भिवंडी समालोचक परिवाराचे एक उत्कृष्ट समालोचक, एक आदर्श शिक्षक शैलेश मांजरेकर सरांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. DD ग्राउंड भिनार भिवंडी 40+ अध्यक्ष चषकामध्ये शैलेश मांजरेकर सर आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सर आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. नक्की संतोषजी तरे गावदेवी भातवडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि लॉर्ड कमिटी मेंबर आम्हाला जोडलेत. 1:38 झालेली आहेत आणि संतोषजी तरे हे आम्हाला फोनद्वारे ऑनलाईन जोडलेले आहेत. आमचे 3 स्टार मूव्हीज चे प्रोपायडर राहुल भाऊ म्हात्रे, किशोर भाऊ म्हात्रे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून देखील गंगामाता गुंदवली या टीमला, तसेच किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद राहुल भाऊ म्हात्रे, किशोर भाऊ म्हात्रे आणि नरेंद्र भाऊ पाटील. 3 स्टार मूव्हीजचे मालक आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 45 धावांचं लक्ष आहे आणि याच परिसरातील भिनार गावाच्या बाजूतील गावची टीम म्हणजे एजी स्पोर्ट निंबवली. नक्की सलामी जोडी या सामन्यातून देखील आपण कायम पाहतोय. विजय गुलवी आणि साईनाथ गुलवी. नक्कीच आज चुका एजी स्पोर्ट निंबवली संघाकडून क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलेत आणि आम्हाला समोरच्या कक्षामध्ये जोडलेत. अल्पेश गायकवाड यांच्या जागेवर जिथे कमी ते आम्ही असे आमचे विनोददादा नाईक जय बजरंग कारिवली संघाचे एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया 45 धावा नाईटच्या स्पर्धेमध्ये 45 टोटल एक चांगली टोटल आहे. प्रेमनाथ पाटील गोलंदाज. प्रेमनाथ पाटील गंगामाता गुंतवली संघाचे एक वेगवान गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची खऱ्या अर्थानं भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेमध्ये ओळख. SK एंटरटेनमेंट आणि एजी स्पोर्ट निंबवली संघाचे आमचे परममित्र शंकर जी गुलवी यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद शंकरजी गुलवी, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू प्रेम पाटील या शैलेश मांजरेकर सर आम्हाला जॉईन झालेत. आपलं खूप खूप स्वागत आहे सर. नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित, चांगला आवाज त्यांचा देखील आपण या सामन्यानंतर ऐकणार आहोत. पहिले चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन विजय गुलवीनं स्वतःचा आणि एजी स्पोर्ट निंबवली या संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. 45 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. दोन्ही संघ दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना खेळत आहेत. प्रेमनाथ पाटील ओव्हर द विकेटनं साईनाथ गुलवी यांच्यासाठी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत
आणि इथे नक्कीच विनोद म्हात्रे यांचे प्रयत्न सफल ठरलेत. चेंडू चाललाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यो निलेश इथे इनसाइड आउट, कडक फटका आपण पाहतोय. चेंडू चालला डीप स्लिपर कव्हरला. काय चांगली फिल्डिंग हेमंत पाटील न केलेली आहे. अगदी धीरज म्हात्रे चेंडूला उचलत आहेत. धावा 3 धावून पळून पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मी तर म्हणेन की साईनाथ गुलवीनं आपलं काम 2 चेंडूमध्ये तमाम केलेले आहे. 2 मध्ये 7चं योगदान. विजय गुलवी 3 चेंडूमध्ये आलेत. धावा नक्कीच 45 बनवायचे आहेत आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आलेत. सॉरी, चौकार दिलेला आहे. 1 मिनिट, चुकीची दुरुस्ती. 8 आहेत. नक्कीच नानाभाऊ पाटील देखील आम्हाला जोडलेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. चांगला फटका इथे पुन्हा एकदा आपण पाहिला तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन इनफिल्डच्या आतमधून हेमंत पाटीलनं चांगली फिल्डिंग केली होती. नक्कीच आपण पाहतोय नितीन म्हात्रे मिड ऑफ रिझनला उभे आहेत, ज्यांनी बॅटमधून 34 धावांची उपयुक्त खेळी गंगामाता गोंदवली संघासाठी केलेली आहे. 4 चेंडूमध्ये 9. प्रेमनाथ पाटीलचा चेंडू चांगला चेंडू होता, मात्र यष्टीरक्षक दीपक पाटीलच्या चुकीमुळे एक इथे सिंगल धाव बाईच्या स्वरूपात कंप्लीट केलेली आहे. चांगला चेंडू होता. डॉट चेंडू निघाला तर यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे एक सिंगल. आणि क्रिकेटमध्ये एकदा केलेली चूक त्याची तुम्हाला पुन्हा भरपाई करता येत नाही आहे. धावसंख्या डबल अंकामध्ये 10 वर पोहोचलेली आहे. 5 चेंडूमध्ये 10. चांगला फटका, आता रोखणं कठीण आहे. पॉइंटच्या वरून चेंडूला खेळलेत. विजय गुलवीचा क्लास. चेंडू सीमा बार, येतोय चौकार. गुड शॉट. आमचा संजय म्हात्रे नगर सेवक आई बघला दिलाचा. आमचा संजय भाई आपण यायचं आहे समोरच्या कक्षामध्ये. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनलेत बिनबाद जिंदाबाद 14. चांगली सुरुवात, ज्या सुरुवातीची गरज होती एजिस्फोर्ट निंबवली टीमला, ती सुरुवात तर साईनाथ आणि विजय गुलवीनं करून दिलेली आहे. नक्की संगणक सुनील गुलवी खुश असतील. वेळेच्या बाबतीत सहकार्य मित्रांनो चर्चा तुम्ही जरूर करा, मात्र वेळेच्या बाबतीत देखील आयोजन कमिटीला आपण सहकार्य करा. धन्यवाद गंगामाता गोंदवली टीम. चला चर्चा संपून आपण लगेच सामना सुरू करा. 1 वाजून बरोबर 45 मिनिटं झालेली आहेत. अजून या सामन्याची 3 ओव्हर आणि 1 पूर्णपणे सामना बाकी आहे. बघूया धीरज म्हात्रे चर्चा केली अखेरकार आणि संघाचे करता धरता सर्व आहेत. युवा उद्योजक धीरज म्हात्रे यांना चेंडू सोपवलेला आहे. बघूया दीपक पाटील या संघाचे सध्या संघनायक म्हणून ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. आणि आता इष्टरक्षक भूमिकेमध्ये आपण सुभाष म्हात्रे यांना पाहतोय. नक्कीच दीपक पाटीलनं आपली जागा तिथून खाली केलेली आहे. संघनायक म्हणून एक निर्णय घेतलेला आहे. बघूया धीरज म्हात्रे नेहमीच राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतायत आणि चांगले गोलंदाज म्हणून या संघाकडून आपण पाहतोय कित्येक वर्ष गोलंदाजी करताना
चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू आपण पाहतोय कुठल्या स्पॉटवर चेंडू फेकलाय, अपेक्षित उचली देखील प्राप्त केली होती. धीरज मात्रेंना खास करून आपण यॉर्कर चेंडू हाताळण्यासाठी माहेर असलेले गोलंदाज म्हणून ज्यांनी ओळख मिळवली होती. नेहमीच अगदी पायावर लेगस्टिकवर चेंडू फेकण्यामध्ये माहीर आहेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय. मातीची खेळपट्टी आहे. फलंदाजापेक्षा गोलंदाजांना मातीच्या खेळपट्टीनं नेहमीच साथ दिलेली आहे आणि त्या हा चेंडू आलाय वाईट. धावसंख्या 15वर धावून पोहोचलेली आहे. 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ संपलाय आणि 15 धावा लागलेत. अजूनही बनवायचे 30 धावा बनवायचे. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 मध्ये 30. पाय चालत नाहीये. जागेवरूनच बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय साईनाथ गुलवीनं. परिणाम स्वरूप चेंडू आला डॉट. धीरज मात्रेनं फुटवर चेक केलाय साईनाथ गुलवी यांचं आणि अगदी तसेच चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. इथे फटका बसलाय. नक्कीच बघूया. स्वतः धीरज म्हात्रे धावतायत. चांगले प्रयत्न केले होते. इथे विजय गुलवीनं दुसऱ्या धावेचा का प्रयत्न केला नाहीये, स्वतःवर स्ट्राईक का ठेवली, याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल का बघूया. पहिल्या सामन्यातून चांगली फलंदाजी जरूर केलेली आहे. 1 ओव्हर 3 चेंडूमध्ये धावा बनल्या 16. पहिल्या 6 मध्ये 14 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 2, 1 वाईट आणि 1 साईनाथ गुलवी यांच्या बॅटमधून. मध्ये अजूनही 29. स्ट्राईक स्वतःवर ठेवलेली आहे. मात्र चेंडू सेफ लँड होतोय मिडॉनला. नक्कीच नितीन म्हात्रे, धीरज म्हात्रे थोडेसे नितीन म्हात्रेवर नाराज आहेत. मात्र नितीन म्हात्रेनं अंदाज बांधला होता की मी चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. 2 धावेनं संघाची टोटल पोहोचले ते 18वर. 18 धावा. चांगला चेंडू. या चेंडूसाठी खऱ्या अर्थानं धीरज म्हात्रेंची ओळख आहे आणि तो चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता. पंच सुरेश घरत सरांचा इशारा आला. लेग बाईस धावा येत कशाही होत. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 19. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 2. हा फटका अगदी काउकॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. मात्र इथे देखील झेल ड्रॉप केलाय. विनोद म्हात्रे तिथे होते. नक्कीच आपण पाहिलं तर आज झेल भरपूर ड्रॉप केलेत. धीरज म्हात्रे नाराज आहेत. या 2 धावा वाचवता आल्या असत्या. साईनाथ म्हात्रेला जीवनदान. संघाला 2 धावा. संघाची टोटल पोचले 12 मध्ये 21. आता 12 मध्ये 24. म्हणजे 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा असं समीकरण उरलंय. गोपी मामा संघाचे नक्कीच कोच आहेत. तर आमचे नक्कीच नानाभाऊ पाटील आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. एक काल असा होता की गंगामाता गोंदिवली संघाचे सर्वात चांगले क्षेत्ररक्षक म्हणून या संघटनेमध्ये यांच्या नावाची ओळख. मात्र सध्या संजयभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना संघटनेमध्ये सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. एक सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच याआधी आपण पाहिलं तर वसंतदादा पाटील असतील, जयराजदादा देखील या टीममधून खेळलेत. त्यांच्या जोडीला अगदी नानाभाऊ देखील सुरुवातीपासून या टीमला जॉईन होते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 आणि आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजूनही शिल्लक आहे 24. सामना 50-50 आहे. मात्र एक ॲडव्हान्टेज की HG स्पोर्ट निंबोली संघाकडे अजूनही 10 विकेट शाबूत आहेत आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुनील गुलवी, राम गुलवी सारखे फलंदाज यांचं येणं बाकी आहे. विनोद एक चांगले खेळाडू आहेत. नक्की शंकर गुलवी देखील या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेत. SK एंटरटेनमेंटचे मालक आहेत. चांगला लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय आणि HG स्पोर्ट निंबोली संघाचे ते देखील एक सहकारी खेळाडू आहेत. एकवीस बनवायचे 24. नाही असं विसरतात काही खेळाडू. आपलं काम आहे सांगायचा
हा चेंडू आलाय वाईट. दीपक पाटीलनं व्हाईटनं सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने गंगामाता गोंदवली संघाकडून डॉट बॉलचे बादशाह म्हणून ज्यांची ओळख बघूया इथे. येस, पंचांनी निर्णय मागे घेतलाय. चेंडू बॅटला चाटून गेला होता, विजय गुलवीने देखील सांगितलंय. आणि पंचांची तीक्ष्ण नजर यष्टीरक्षक सुभाष यांच्या देखील लक्षात होतं की चेंडू बॅटला स्पर्श झालाय. चांगली खेळाडू होती विजय गुलवी यांच्याकडून देखील. चेंडू आलाय डॉट. धावसंख्या 21. हा चेंडू खडे उडवलाय. इथे फटका फसलाय. चांगला झेल संजय पाटील यांच्याद्वारे आणि मोठी विकेट. विजय गुलवी इस बात. संघाच्या बाजूने जाईल. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आज संजय पाटीलनं चांगला झेल टिपलाय. पहिल्या सामन्यातून फलंदाजी मिळवली होती आणि त्याच सीझनला त्यांचा झेल टिपला होता. आऊट झाले होते मात्र हसले होते. फटका चांगला त्यांच्या बॅटमधून आला होता. नक्कीच पुन्हा एकदा संधी मिळाली तर थोडीशी ताकद लावतील. चांगला झेल टिपलाय. गोपी मामा देखील खुश आहेत. पहिली विकेट विजय गुलवीची दीपक पाटीलनं घेतलेली आहे. भागीदारीला ब्रेक लावलाय. येणारे चेंडू आहेत 10 आणि आता धावा अजूनही बनवायचे 24. म्हणजे 2 चेंडू अगदी चांगले टाकलेले आहेत. बघूया दीपक पाटील राऊंड द विकेटनं आता संघाचे संघनायक आणि सर्वात ताकदवान खेळाडू म्हणून एजी स्पोर्ट निंबोली संघाकडून ज्या खेळाडूची ओळख आहे सुनील गुलवी. BPL स्पर्धेतून गावदेवी भादवडकडून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवेमध्ये खेळलेत. इथे हेमंत पाटील प्रयत्न जरूर चांगले केले. खूप दूरचा अंतर कापला होता. नक्कीच खूप चांगले प्रयत्न. आज हेमंत पाटीलच्या हातून देखील गोपीमामा 2 झेल ड्रॉप झालेत. हा प्रयत्न चांगला होता. नक्कीच बोटाला दुखापत आहे. स्वर्गीय वसंतदादा ओली चषकामध्ये देखील स्वतः आयोजक असताना खेळले नव्हते. 2 धावीनं संघाची टोटल 23 झालेत. आता 22 पाहिजेत. हा चेंडू बाहेरच्या अंगाला भरपूर वळलाय. आता पंचांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 24. आता शिल्लक आहेत 21. उलटा आकडा सुरू झालाय. बघूया दीपक पाटील पृथ्वी 11 गुंदवली संघाचे संघमाल म्हणून BPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धीरज मात्रे. बघूया चेंडू अगदी 20 मध्ये केलेत. कावकावणारी झनला चेंडूला उचललाय. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. साईनाथ गुलवी यांचं कौतुक करावं लागेल. एक सिनियर खेळाडू आहेत. 2 धावेनं संघाची टोटल 26. 2 चेंडू अजूनही तिसऱ्या ओव्हरचे बाकी आहेत. म्हणजे 8 चेंडू आणि 19 धावा. 8 मध्ये 19 आणि हा चेंडू आलाय वाईट. नक्कीच आमचे किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वखारे आणि नक्कीच तिथं पाहिलं तर सुनील पाटील, विक्रम नाईक सर आणि रोहन पाटील यांच्या स्पर्धेसाठी दिवस रात्र मेहनत आणि आज ती स्पर्धा साक्षात त्यांनी सर्वांच्या डोळ्यासमोर उतरवलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय चेंडू टाकलाय. वा, अप्रतिम. शेवटचा 1 चेंडू. 7 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. इथे बॅटची कडा. चेंडू चालला इष्टरक्षकाच्या मागे. चांगली फिल्डिंग होती तिथे. दिलीप भाऊ आहेत. क्या बात आहे. कालुराम भुईरांनी नक्की चांगले प्रयत्न केले. फक्त एक सिंगल धाव शेवटच्या चेंडूवर. 3 ओव्हरमध्ये 1 बाद. धावा बनलेत 28 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये बाकी आहेत 17. नक्कीच
गुंदवली संघाच्या देखील 28 होत्या. म्हणजे अगदी कट टू कट सामना चाललाय. बघूया इथे आता 17 धावांचं आव्हान 6 चेंडूमध्ये पार करायचं आहे. जय बजरंग कारिवली टीम तयार हो जाओ. चालू सामन्यातून विजेता आम्हाला जोड द्या. कोण पाहिजे? नक्कीच बघूया आज. नक्कीच भारत पाटील, संदीप पाटील, संजय पाटील आणि संपूर्ण टीम खुश असेल. आणि एवन जोडी संदीप नाईक आणि गुरु पाटील एन्जॉय करतायत. चला सरस स्पीडअप करा. 6 मध्ये 17 की येणाऱ्या फलंदाजीमध्ये राम गुलवी, विनोद गुलवी. मात्र इथे आता काम करावं लागेल. संघाचा सर सेनापती मैदानामध्ये उभा आहे सुनील गुलवी. 6 मध्ये 17 आणि गुंदवली संघाकडून गोलंदाज आलेत विनोद म्हात्रे. पहिल्या सामन्यातून सामनावीर राहिलेत. दुसऱ्या सामन्यातून नितीन म्हात्रेनं 34 बनवलेत. इथून हिरो बनावं लागेल पुन्हा एकदा. बघूया विनोद म्हात्रे आणा आणि नक्कीच हिरो बनण्याची नक्कीच संधी आहे. एजी स्पोर्ट निंबोली संघाचे संघनायक सुनील गुलवी यांना क्षमता आहे, ताकद आहे या खेळाडूमध्ये देखील. दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत. 6 मध्ये 17. चला 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 खेळायला सुरुवात करा आपण. बघूया अगदी 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहेत. यष्टीरक्षक सुभाष म्हात्रे यांचे 2 बॉडीगार्ड. उजव्या हाताला नक्कीच आपण पाहिले तर दिलीप भाऊ आहेत आणि डाव्या हाताला कालराम भोईर आहेत, गोपी मामा असतात. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, कमी गतीने चेंडू सोडलाय. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. नक्कीच आमचे पंच सुनील म्हात्रे सर. 4 स्टंपची संकल्पना सध्या चर्चेत आहे गोपी मामा. बरेचसे आम्हाला कॉल आले की 4 स्टंप कसे लावलेत. आम्ही सांगितलं किंग ग्रुपला विचारा, त्यांची संकल्पना आहे. भूतोना भविष्यात अशी स्पर्धा त्यांना करायची आहे. 4 स्टंप लावलेत. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2, आता 5 मध्ये 15, 30 झालेत. हा चेंडू देखील अस्केर ऑफ द विकेट. बघूया इथे 2 धावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 आणि आता 4 मध्ये 13. जोपर्यंत मोठा फटका येत नाहीये तोपर्यंत गंगामाता गुंदवली संघ आम्ही होईल एजी स्पोर्ट निंबवली टीमवर. आणि मोठा फटका आला तर दबाव वाढेल गंगामाता गुंदवली टीमच्या खेळाडूंवर. विनोद म्हात्रे देखील भरपूर क्रिकेट खेळलेत, भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिले त्या खेळाडूंना. चांगला व्यक्तिमत्व. TDC बँक मानकुली शाखेचे मॅनेजर आहेत. बघूया 4 मध्ये 13. अगदी या DD ग्राउंडला पूर्णपणे एक फेर फटका मारलेला आहे. आमचे संदेश वखारे आणि विक्रम नाईक सरांनी भरपूर स्पर्धेसाठी मेहनत. चार
13 बघूया कुठल्या टीमचे आता 4-13 की 3-13. गोलंदाज विनोद म्हात्रे आणि फलंदाज सुनील गुलवी. बघूया विनोद म्हात्रे का रिटर्न आलेत. आणि इथे चेंडूला उडवलाय, ताकदवान फटका, चेंडू चालला हवाई समर, सीमापार षटकार. आता मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. आता 3 मध्ये 7. मी मगाशीच उल्लेख केला आहे, जोपर्यंत मोठा फटका येत नाहीये तोपर्यंत दबाव असेल एजिस्पोर्ट निंबवली टीमवर, आणि मोठा फटका आला तर दबाव वाढेल गंगामाता गोंदवली टीमवर. 3 मध्ये 7. मॅच पूर्णपणे आता बनलेली आहे. चला मित्रांनो, प्रत्येक चेंडूवर तुम्ही चर्चा करू नका प्लीज. हा फुलटॉस, इथे चेंडूला टर्न केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत दुसरे धावेसाठी धावलेत, मात्र एसटी रक्षकाला चेंडू मिळत नाहीये. कालुराम भोईर एसटी रक्षकाच्या मागे जीवाचं रान करताना चेंडू पकडलाय अखेरकार. नक्की सुभाष म्हात्रेंना चेंडू कदाचित मिळाला असता तरी ते धावपत करण्याची संधी निर्माण झाली असती. धावा मिळतील 2. क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. धावा बनलेत 40. आता 2 मध्ये 5. चेसिंग इज कंपल्सरी. पुन्हा एकदा विनोद म्हात्रेनं इथे कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. हा चेंडू खूप निर्णायक राहील. बघूया सामना फिनिश होईल की गंगामाता गोंदवली या चेंडूवर पुन्हा एकदा कमबॅक करेल. इथे अगदी डाऊन दी ग्राउंडचा फटका. चौकार आलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. आता 1 चेंडू मध्ये अध्यक्ष चषकाची ही मॅच अगदी सर्वांच्या आठवणीत राहणारी. आता 1 मध्ये 1. नक्कीच किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषकाची ही मॅच सर्वांच्या आठवणीत राहील. 1 चेंडू 1 धाव. बघा क्षेत्ररक्षण कसं लावलंय बघा. गंगामाता गोंदवली आणि गोंदवली गाव भरपूर कबड्डी देखील खेळलाय. बघूया धीरज म्हात्रे चर्चा करतायत विनोद म्हात्रे यांच्या सोबत. इथून सामना जिंकेल कोण हा प्रश्न चिन्ह आहे. निंबवली की गोंदवली, दोन्ही गावांच्या शेवटी ली आहे. विनोद म्हात्रे 6 मध्ये 17 होत्या, 1 मध्ये 1. बघूया 1 चेंडू 1 धाव. मातीची खेळपट्टी आहे, कोणी शाश्वती देऊ शकणार नाहीये. क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल तुम्हाला विजयीची शाश्वती देऊ शकणार नाहीये. बघा कालराम भोईर बघा कुठे आलेत. वा, आणि हा चेंडू पंचांनी वाईट, आणि इथे विजय संपादन झालेले आहे. एजी स्पोर्ट निंबवली टीमचं अभिनंदन आणि हार्ड लक, टफ लक. गंगामाता गोंदवली टीम हार्ड लक. विनोद म्हात्रे, नितीन म्हात्रे, धीरज म्हात्रे, कलराम भोईर, ऑल टीम. चला लगेच आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. सुनील पाटील सर आणि रोहन पाटील सर, आपण नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन व्हा. लगेच नाणेफेकी करून घ्या आपण. आणि सामनावीर खेळाडू मी इथून जाहीर करतोय.
एजी स्पोर्ट निंबोली संघाचा या सामन्यातील सामनावीर